नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं मी आज पाहू शकता मस्त अशी कवळी कवळी घोसाळे घेतलेले आहेत 2. आणि ह्या घोसाळ्यापासून आपल्याला अगदी मस्त अशी भाजी बनवायची. मग भाजी कशी आपल्याला बनवायची, भरली घोसाळी. आणि ही घोसाळी कधीही बाजारातून घेताना कधीही दाबून बघायची, कारण की जेवढी कडक घोसाळी असतात तेवढी छान असतात. आता बाजारातून घ्यायचं काही कारणच नाही. ही आमच्या शेतातली ताजी फ्रेश घोसाळी आहे, पाहू शकता. मी अशी आणली ना अशी लगेच चिरायला घेतलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधीही बाजारातून घेतली की घोसाळी कायम दाबून बघायची. निबर अशी घोसाळी घ्यायची, म्हणजे खरंच ती खूप पौष्टिक असतात घोसाळी खायला. आणि भाजीसुद्धा शिजायला अजिबात टाईम लागत नाही. आता हे घोसाळी आपण आपण चिरून घेणार आहे. तसं म्हणायला हे थोडंसं जर काढलं, पण शक्यतो मी काढणार नाही. पण आता याचं काढलं आहे, पण नंतर नाही काढणार, पाहू शकता तुम्ही. पण याला आहे ना आपण वांगी फोडसारखं चिरणार आहे बरं का. आता हे असं चिरून दाखवलं आहे तुम्हाला, पण मी असं नाही आहे चिरणार. असंही चिरू शकता तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला 2 प्रकार दाखवते. असा आडवाही कट मारू शकता घोसाळं भरण्यासाठी, आणि उभंही वांग्याला चिरतो अशा पद्धतीने सुद्धा आपण चिरू शकतो बरं का. म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता. चला, आता हे मस्तपैकी पाहू शकता. इथं चिरून घेतलं तर घोसाळी कधी पाण्यात लगेच टाकून द्यायची, म्हणजे घोसाळी आपली काळी पडत नाही. मस्त वांगे फुडीगत इथं मी चिरून घेतलेलं. आता चला याचं वाटण पहा. जिरं, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, अगदी साधं सोपं वाटण आहे, जास्तही नाही आहे, पाहू शकता. आता हे न पाणी टाकता मी वाटून घेणार आहे बरं का. एकही थेंब पाण्याचा टाकणार नाही आहे त्याच्यात. आणि आपल्याला हे पूर्ण असं वाटून घ्यायचं आहे. आणि इथं पाहू शकता मसाले काढल्यात सगळे. अगदी गोडा मसाला, काळा मसाला, मटण मसाला, धना पावडर, हळद, घरचा मसाला असे मी काढलेले आहे. कलरसाठी बेडगी मिरची पावडर. त्याच्यासाठी आपण चवीपुरतं थोडंसंही मीठ टाकून घेऊया, पाहू शकता. म्हणतात ना, चवीपुरतं लगेच मीठ टाकलं आहे. आणि आता आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे. पहा, इथं वाटून घेतलेला मसाला तो सुद्धा पाहू शकता तुम्ही. एकही थेंब पाण्याचा यूज न करता हा मसाला मी वाटून घेतला आहे. आता आपण तो डायरेक्ट त्या मसाल्यामध्येच टाकलेला आहे, पाहू शकता. हिंगसुद्धा टाकला आहे बरं का. हिंग बी टाकीत जा, म्हणजे आपल्या भाजीला अजूनच छान चव येते. आणि आता इथं टाकणार आहे अर्धी पळी मी तेलाची टाकणार आहे, पहा. ही तेलाची पळी टाकल्याच्यानंतर मस्त मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे, पहा. पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा की मस्त असा गोळा तयार झाला पाहिजे ह्या मसाल्याचा, पाहू शकता तुम्ही. चमचमीत असा तेल टाकून मसाला मिक्स केला की अजूनच आपल्या भाजीला चव वाढते. पहा, छान गोळा झाला आहे. मसाला बी अगदी भरपूर आहे. एवढ्यासाठी एवढा मसाला अगदीच भरपूर आहे. भाजी बी अगदी ग्रेव्हीदार अशी होणार आहे. बघा किती छान मसाला तयार झाला आहे. आता चला, इथं दोडके आपण ह्या पाण्यातून काढून लगेच घेऊया. इकडं पहा, सॉरी, घोसाळी, दोडकेच म्हणले होते. आता ही घोसाळी आपण अगदी छान मस्त अशी दाबून घेऊया, पहा. हे बघा, अशा पद्धतीने भरून घ्यायची बरं का. चांगली ठासून अशी भरायची. हे बघा, मस्त अशी ही अशा पद्धतीने आपल्याला सगळी घोसाळी भरून घ्यायची. घोसाळ्याची भाजी काही काहींना आवडत नाही, पण खरंच एकदा करून खाऊन बघा, खूप छान भाजी लागते. सुक्कीसुद्धा भाजी खूप मस्त होती, आणि भरलेली बी सुद्धा अप्रतिम लागते. चला आता आणि तुम्हाला जर वाटलं ना त्या भाजीमध्ये डाळ किंवा टाकायची, तीसुद्धा टाकू शकता. पण मी इथं डाळ वगैरे काहीच नाही टाकणार, फक्त आपण भरून घोसाळ्याची भाजी करणार आहे. पहा, आता इथं मी संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला, अजिबात बंद केलेला नाही. आणि तुम्हीसुद्धा संपूर्ण बघा, तर तुम्हाला कळन. हे बघा, आता पूर्ण असं भरून घेतलेलं आहे. पहा, ठासून असा मसाला भरलेला आहे. मग याच्यातून थोडासा मसाला आपला उरला आहे, पाहू शकता तुम्ही. चला, आता इकडे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेलही टाकलं आहे, पहा. 1-1.5 पळी तेल टाकले. तेलही काही जास्त नाही टाकलं, कारण की आपण मसाल्यामध्ये तेल टाकलेलंच होतं. तेल अगदी छान पद्धतीने तापलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिरी मोहरी हे दोन्ही गोष्टी टाकून द्यायच्यात, पहा.
छान अगदी मस्त असं तडतडलं आहे. त्याच्यानंतर अर्धा कांदा एकदम बारीक करून घेतला होता, तो सुद्धा मी फोडणीला टाकला आहे. पहा, कांद्याने अगदीच अप्रतिम अशी भाजीला चव येते. त्याच्यामुळं कांदा अगदी छान असा परतून घ्यायचा आहे, सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतत आला तर त्याच्यानंतर अर्धा टॅमॅटो मी त्याच्यात टाकणार आहे. पहा, शक्यतो कांदा घरचाच, टॅमॅटो घरचेच, घोसाळी घरचीच आहे, विकत त्याच्यात काहीही आणलेलं नाही आहे. पहा, मस्त असा टॅमॅटो सॉफ्ट होत चालला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्याच्या नंतर आपण जो आपल्या ताटात उरलेला मसाला आहे तो एकदा हलवून घेणार आहे. पहा, त्याला तिथं हे बघा. आता हा चांगल्या पद्धतीने मिक्स करायचा बरं का आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने मी मिक्स करणार आहे. त्याच्यानंतर लगेच आपण ती घोसाळी अशी टाकून देणार आहे. पहा, आता घोसाळी बी आपण चांगल्या पद्धतीने अशी परतून घ्यायची. पहा, पहा रंग किती सुंदर दिसतोय आणि घोसाळं जसं परतन तसं छान दिसतंय, एकदम कलरबाज. आता आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार पाणी टाकायचं. मी मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी करणार आहे. त्याच्यानंतर आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया, ती सुद्धा आपण खालवर एकदा करूया. मस्त कोथिंबीर खालवर झाल्याच्या नंतर मग त्याच्यात आपल्याला टाकायचे पाणी. पाणी हे अर्धा ग्लासच टाकणार आहे मी, जास्त काही टाकणार नाही आहे. हे बघा, अक्षरशः 5 मिनटात ही भाजी तयार होणार आहे. चला झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्याच्या नंतर 2 मिनिटांनी पाहूया आपण. पहा, अगदी सुंदर अशी भाजी झालेली आहे आणि घोसाळं बी अगदी मऊसूत असं शिजलेलं आहे. जास्तही शिजून द्यायचं नाही की भाजीची पार चव बिघडते. पहा, आता आपण गॅस बंद केला आहे, रंग बी छान येत चालला आहे आणि भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे, पाहू शकता. हे बघा, अशी भरलेलं घोसाळं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता ते सुद्धा सांगा मला. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, उद्या भेटूया आपण. बाय.